गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवोनी भावे एका, डोळे झाकोनी रात्र करू नका, काळ करीत बैसला से लेखागा, राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडावा ओघिया उपाधी, लक्ष लावोनी रहा गोविंदिगा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू श्री संत कान्होबाराय यांचा 6 चरणाचा अभंग असून वासुदेव या प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आपण सर्व भक्त मंडळी, भाविक भक्त श्री संत ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यांसाठी श्री क्षेत्र अलंकापूर या नगरी आलेलो आहोत. आणि त्यापैकी ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम 5-7 दिवस असतात. त्यापैकी एक मोठा गाजलेला फड तो म्हणजे सद्गुरू रामचंद्र बाबा बोधले ऐक नाही यांचा हा फड घासवाले धर्मशाळेमध्ये आहे. आणि या ठिकाणी मोठमोठ्या व्यक्तींचे कीर्तन या जाग्यावर झालेले आहेत. ते म्हणजे वैकुंठवासी वेदांत वाचस्पती जगन्नाथजी महाराज पवार यांची सेवा महाराजांनी सांगितलं 18 वर्ष सेवा झालेली आहे. त्याचप्रमाणे आज 10-12 वर्षापासून या ठिकाणी संध्याकाळी हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गाथामूर्ती रंभो महाराज राऊत यांची सेवा होते आहे. त्याचप्रमाणे 2-4 वर्षापासून हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रकाशजी महाराज बोधले डिकसळ संस्थान अध्यक्ष आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष त्यांनीही माझ्याकडं सेवा 4 वर्षापासून सकाळची सेवा अर्थात तसं तर 4 वर्षापूर्वी 2 दिवस 2 वर्ष सेवा झालेली आहे. पण आता हे 4थं वर्ष आहे. तर 4 दिवसाची एकाच अभंगावर सेवा माझ्याकडे दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज बोधले ते उत्तराधिकारी आहेत. डिकसळ संस्थानपासून अर्थात डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव इथपासून पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी ते दिंडी पायी चालत तिथपर्यंत दिंडी घेऊन येतात. त्याचप्रमाणे अनेक वर्षाची ही परंपरा आहे. तिथून आळंदीपासून इथपर्यंत पुन्हा पायी दिंडी चालत परमेश्वर महाराज बोधले हे अनेक भजनी मंडळांना लोकांना घेऊन इथपर्यंत येतात. रात्री ते इथे आलेले आहेत आणि रात्रीपासून इथे कार्यक्रम होत असतात. त्यापैकी हे 4 दिवसाची सेवा अर्थात 3 दिवसाची सेवा म्हणजे आज उद्या आणि परवाच्या दिवशी ही माझ्याकडं सेवा आलेली आहे. या सेवेसाठी अनेक गुणीजन मंडळी हजर आहेत. त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही परममित्र गुरुबंधू शांताराम महाराज तेही कीर्तनाला हजर झालेले आहेत. त्यांचं आमचं मोबाईलवर बरेच वेळेस बोलणं झालं होतं, पण प्रत्यक्ष एकामेकाला आम्ही बघितलेलं नव्हतं. त्यांनी आज भेट झाली. मध्ये मी त्यांच्यापासूनच इकडं बाहेर आलो, पण ते मध्ये गेले महाराजांना म्हणले होतं भागवत महाराज कुठे आहेत. मध्ये नंतर आल्यानंतर भेट झाली. तेही आज कीर्तनाला हजर आहेत. पूज्य बाबा बोधले बाबा तर आहेतच. आधी करून देशमुख महाराज मृदंगाचार्य आहेत. विकास महाराज नाव आहे ना, विकास महाराज आहेत. आमचे पुतणे ज्यांच्या 15 अध्याय ज्ञानेश्वरीचे पाठ आहेत
परीक्षा संस्थेमध्ये दिले ते आमचे हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज बादाडे ते हजर आहेत. स्वप्नीलच ना, मला वाटलं नाव बदललं आहे काय कोण. हरिभक्ती पारायण स्वप्नील महाराज वाजवण्यासाठी आहेत. आधी करून सर्व भजनी मंडळ आमचे चाळक महाराज आहेत. आधी करून सर्व तुम्ही पुरुष वर्ग आणि माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आपण सेवेकरिता निवडलेला अभंग वासुदेव या प्रकरणातील आहे. विठ्ठल 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 पहिल्या वर्षी कोणता अभंग घेतला, दुसऱ्या वर्षी कोणता घेतला, तिसऱ्या वर्षी कोणता घेतला आणि चौथ्या वर्षी कोणता घेतला, हे मला थोडं सहकार्य करायचं. तुमचं सर्व लक्षात आहे. पहिल्या वर्षी कोणता घेतला, दुसऱ्या वर्षी कोणता घेतला, लक्षात आलं का? आपण 2 दिवस कीर्तन केलं होतं. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. बाबा त्या कीर्तनाला नव्हते, बाबा बाहेर आलेले होते त्या दिवशी. पण त्याच्यानंतर आपण पुन्हा भक्तीचे ते वर्म जयाची हाती, बरोबर आहे, बरोबर आहे, आहेच बरोबर, तुम्ही काहीच बोला ना. बरं, त्याच्यानंतर पुन्हा योग याग विधी येणे नव्हे सिद्धी या अभंगावर आपण 2-4 दिवस सेवा केली होती. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपण कोणता अभंग घेतला होता? विठ्ठल 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 हाच होता, हाच होता. तेव्हा ते दोघांनी लक्षात ठेवले, कोणतरी लक्षात ठेवतच असते ना. हाच होता. मग तुम्ही म्हणाल हाच होता, मागच्या वर्षी तुम्ही तोच घेतलाय ना, आता घेतलाय आहे का नाही, हे म्हणले ना, आता हाच होता. मग यांनी सुद्धा दोघांनी मगाशीच घेतल्यावर सांगायला पाहिजे ना, हाच होता बरं का मागच्या वर्षी. मग मी दुसरा घेतला असता की नाही. आता काय करायचं मग, आता काय करायचं, आता बाबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे जे व्हायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण तुम्हाला मनात तरी वाटत असेल ना, 4 वर्षाचे अभंग महाराजांनी सांगितले, मागच्या वर्षीचं ध्यानात नसेल का महाराजांच्या, माझ्या नसेल का, मग लक्षात असून घेतलं असेल का मी, असं वाटतंय का तुम्हाला, वाटतंय का, वाटतंय का, नाही ना वाटत. हां, मग का घेतलं असेल, आपण मागच्याच वर्षी सांगितलं होतं. या अभंगावर आपण एकाच चरणावर 3 दिवस सेवा केली होती. एकाच चरणावर 3 दिवस सेवा केली. आता शिक तुमची थोडी टूप पेटली. लक्षात आलं का? मागच्या वर्षी आपण याच्यावरच एक चरणावरच आपण 3-4 दिवस सेवा काहीत केली होती. आणि मागच्या वर्षी सांगितलं होतं दरवर्षी आपण एक चरण सोडू. पण आता मी असं ठरून आलो आहे, एक चरण सोडून तुमच्या काही ध्यानात राहत नाही. एक भाग आहे का नाही. हां, आणि दुसरा भाग असा आहे, देहाचा भरवसा नाही, तसाच राहिला अभंग. क्षणभंगूर नाही भरवसा. लक्षात आलं का? म्हणून यावर्षी असं ठरवलंय, आता हे जे 5 चरण आहेत ते 5 चरण 3 दिवसामध्ये ते सोडवायचे, थोडक्यात सोडवायचे. तुम्ही म्हणाल मग तुमच्यामध्ये असं वाटलं असेल तुम्हाला की एक चरणावर आपण 3 दिवस बोलू शकत नाहीत. कसंही म्हणा, तसं जर वाटलंच तर तुमच्या इकडं 15 दिवस एका अभंगावर ठेवा, सेवा करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि काही देऊ नका, फक्त गाडीचं काय द्या, भाडं द्या. लक्षात आलं का तुमच्या? असो, पण आपल्याला बाकीचेही अभंगावर सेवा करायची. आमचे माऊली महाराज म्हणले किंवा तुम्ही हे आता 6 वर्ष अभंग चालायचं म्हटल्यानंतर बाकीचे मला अभंग ऐकायला लोकांनाही मिळाले पाहिजेत ना. संतपर काही अभंग आहेत ते ऐकायला मिळाले पाहिजेत, म्हणून दुसरे अभंग घ्या. आता यावर्षी याच अभंगावर सेवा पूर्ण करा म्हणून हा अभंग आपण निवडलेला आहे. वासुदेव या प्रकरणातील अभंग आहे. हो, अर्थात काकडा भजन आपण म्हटल्यानंतर काकड आरती भजन आपण काय म्हणतो, पहिल्यांदा एक मालिका म्हणतो. कोणती म्हणतो? रूपाची. हां, रूप पाहता लोचनी ये ग विठाबाई पर्यंत. दुसरी मालिका आपण म्हणतो
उंच नीच, काही ठिकाणी सुंदर ध्यान अगोदर म्हणतात. कसंही घ्या, कोणतंही घ्या. उंच नीच काही इथपासून सुरू केलं की उंच नीच काही श्रवणे कीर्तने झाले ती पावन, पवित्र ते कुळ पावन तो देश, बहुताविळ भक्ताची काजा आणि पुण्यवंत व्हावे, ही मालिका म्हटली जाते. त्याच्यानंतर तिसरी मालिका घ्या, सुंदर ते ध्यानपासून सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे, ऐका नाही, आम्ही दांडेकर मामाच्या पद्धतीने म्हणतो. सुंदर ते ध्यान राजस सुकुमार सदा माझे डोळे आवडे हे रूप, झनी दृष्टी लागो पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल त्याच्यानंतर आपण पुन्हा काकड आरतीचे अभंग म्हणतो. कोणी उठा उठा साधू संत पहिल्यांदा म्हणतं, कोणी उठा उठा प्रभात झाली म्हणतं. आता बाकीचे अभंग नाही सांगायचे. तुम्ही म्हणाल तुम्हाला येत नसतील ना, मला काय म्हणायचं, तसं काही नाही. पण कोरोनापासून मी तसा महिनाभर काकडा करत होतो. काकड आरती म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये. पण कोरोना आल्यापासून दररोज काकडा सुरू आहे, हे आळंदीत तुम्हाला सांगतोय. विठ्ठल विठ्ठल सकाळी फिरण्यासाठी जायचं आणि काकडच करत यायचं, काकडच करून यायचं. लक्षात आलं का? हो, काकडच करायचं. खोलीवर जरी असलं तरी काकडच करायचा. पण त्याच्यामुळं काकडातला अभंग महत्त्वाचे आहेत. काकड आरतीचे अभंग म्हणजे संप्रदायामध्ये प्रवेश केल्यानंतर हा 2 हरिपाठ आणि काकडा हे काय पाहिजे, पाठच पाहिजे. काकड आरतीचे अभंग आहेत, पुन्हा भोपाळीचे अभंग आहेत. लक्षात आलं का? त्याच्यानंतर आता कोठे दहावी झाल्यानंतर पुन्हा आपण वासुदेव म्हटला जातो एखादा. कुणी काही काही ठिकाणी सर्व संतांचे वासुदेव म्हणतात, एक एक, काही ठिकाणी 2-3 म्हणतात. असंही काही आहे. वारकऱ्यामध्ये काही नियमित महाराज हो सर्व संतांचा एक एक अभंग दररोज म्हणतात. पांगुळ सुद्धा आंधळा पांगुळ म्हटलं जातं. तसं हा वासुदेव प्रकरणातील काय आहे, हा अभंग आहे. मागच्या वर्षी आपण 1-2 वाक्य सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षीचे 2-3 वाक्य लक्षात ठेवा. मागच्या वर्षी आपण असं सांगितलं होतं की वासुदेव हा प्रकरणातील हा अभंग आहे. तर मालिकेमध्ये पूर्ण वासुदेव किती आणि कोणाचे किती. विठ्ठल विठ्ठल तुमच्या ते ध्यानात नाही, पण सांगितलं होतं हे तरी ध्यानात आहे की नाही. लक्षात आलं का? आपण कोणाचे किती अभंग, नाथ महाराजांचे वासुदेव किती, ज्ञानोबारायांचे वासुदेव किती, देशमुख महाराज, हो, कान्होबारायचे वासुदेव किती, तुकोबारायचे वासुदेव किती, नामदेवरायचे वासुदेव किती. नामदेवरायचा एकच आहे. जाऊ दे, आता आपल्याला सांगायचं नाही डबल, हे आपण सांगितलं होतं. आता तसा हा वासुदेव प्रकरणातील अभंग आहे. आणि वासुदेव प्रकरणातील अभंग असून बाकीचे वासुदेव एवढे प्रसिद्ध नाहीत. हा वासुदेव थोडा प्रसिद्ध आहे. हा वासुदेव काय आहे, थोडासा प्रसिद्ध आहे. काकड्यामध्ये बहुतेक ठिकाणी हा वासुदेव म्हटला जातो. हा वासुदेव म्हटला जातो. आणि जर थोडी गडबडच असेल, जर लवकर आवरायचं असेल तर कोणता म्हटला जातो माहिती आहे का तुम्हाला? जया परमार्थाची चाळ हा म्हटला जातो. आता किती विरुद्ध अभंग म्हटला जातो. ज्या दिवशी टाईम नाही, वेळ नाही, त्या दिवशी काय म्हणते, जया परमार्थाची चाळ, आणि तेने सांडावे लिगाड. लिगाड म्हणते तर लवकर आवरीत येत. विठ्ठल 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 हे वासुदेव प्रसिद्ध आहेत. बाबा अहंकारनिशी गंडाट. पण बाकीचे वासुदेवाचा आपल्याला विचार करायचा नाही, या वासुदेवाचा विचार करायचा आहे. हे वासुदेव जे प्रकरण आहे हे पाठच पाहिजे. काय पाहिजे? पाठच पाहिजे. केव्हा करायचं आहे? तरी करायचं आहे, केलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. तर आपण पहिल्या चरणाचा विचार केला होता. कान्होबाराई सांगतात, बाबा मी वासुदेव स्वरूप असणारा, मी तुम्हाला गातोय ना, सांगतोय ना, ते तुम्ही माझं काय करा, ऐका. पण ते ऐकत असताना कसं ऐका? चित्त एकाग्र करून आणि भावनेने ऐका. डोळे झाकून रात्र करू नका. काळ तुमचं वाट पाहतोय ना, लेखा म्हणजे मोजमाप करतोय. पहिलं चरण गातो वासुदेव मी ऐका. गातो वासुदेव
5 पॉईंट ठरले, आता पाठच करून टाकायचं. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवणी भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा. काळ लेखा म्हणजे मोजमाप करतोय, आपलं किती आयुष्य राहिलंय याचं मोजमाप करतोय असं लेखा. परत त्याचा विचार आपण मागच्या वर्षी केलेला आहे, आता सांगून काही घ्यायचं नाही, वेळ घ्यायचा नाही. मग कानोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगतोय ऐका, माझं ऐका. आणि चित्त एकाग्र करून ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा. मग कानोबारायना लोक म्हटले तुम्ही म्हणताय ऐका, मग काय करायचं, नेमकं काय करायचं हे सांगा ना आम्हाला. कानोबाराय म्हणले एक करा, काय करा ते आधी करा. पण काय करा आधी, रामाचं स्मरण करा आधी करा, आणि त्याच्यासाठी काय करा पुन्हा, त्वरा करा म्हणजे तातडी करा. आणि जी संसारविषयक जी उपाधी आहे ती संसारविषयी उपाधी ती तुम्ही सांडा. आणि गोविंदाच्या ठिकाणी लक्ष लावून राहा. दुसरं चरण राम राम स्मरा. स्मराधी. आता याचा विचार आपल्याला करायचा आहे. कानोबाराय सांगतायत राम राम स्मराधी म्हणजे रामनामाचं स्मरण आधी करा. रामनाम हे सर्व नामामध्ये श्रेष्ठ नाम आहे. नाम किती आहेत, अनंत नाम आहेत. अनंत हे नाम ज्या अनंत देवाला नाव आहेत. अनंत नामापैकीही पुन्हा श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम काय आहे, 1000 नावं पुन्हा सांगितलेली आहेत. किती देवाचे नाव आहेत, 1000 नाव आहेत. आता 1000 नाव आहेत, आपल्याला सर्वांना ते पाठ आहे. ओम विश्वम विष्णुरव षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूत कृत भूत भृद भावो भूतात्मा भूत भावना इथपासून तर शंख भृनंद की चक्री शारंधनवा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध इथपर्यंत देवाचे काय आहेत, 1000 नाव आहेत. आता हे 1000 देवाचे नाव आहेत, हे कुठं आलेले आहेत, विष्णू सहस्रनामात आहेत. विष्णू सहस्रनाम कुठं आलं, भानगडच आहे की नाही अजूनही, कुठं आलं नेमकं. आपण दररोज म्हणतो पण आपलं लक्ष खाली नाही. कुठे आलंय, कोणत्या ग्रंथात विष्णू सहस्रनाम आलंय, हे आलेलं आहे महाभारतामध्ये. महाभारतामध्ये सुद्धा 18 पर्व आहेत. नेमकं 18 पर्वात कोणत्या पर्वात आलं, विठ्ठल विठ्ठल संप्रदायामध्ये शांताराम महाराज बऱ्याच गोष्टी काय आहेत अजून तशाच लपलेल्या आहेत. बऱ्याच जणाला काय नाहीत, त्या माहीत नाहीत. एक लक्षात आलं का, म्हणून हे माहीत कधीतरी झालं पाहिजे. अनुशासन पर्वामध्ये आहे. तुम्ही आता गेलात की लगेच गीता पहा आणि विष्णू सहस्रनाम पहा आणि त्याच्या शेवट काय लिहिलेलं आहे बघा. महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये हे विष्णू सहस्रनाम आलेलं आहे. आता हे जे विष्णू सहस्रनाम आहे, मग हे 1000 नाम आहेत, पण 1000 नामापैकी हे जे रामनाम आहे हे रामनाम श्रेष्ठ आहे बरं का. कसं श्रेष्ठ आहे थोडं थोडं लक्षात घ्या. श्लोकाच्या आधारानेच मी तुम्हाला सांगणार आहे. रामनाम, आता विष्णू सहस्रनाम दररोज जर म्हटलं तर चांगलंच आहे का नाही. आपण म्हणतो की नाही, नाव धड करा सहस्रनामाची जेने भव सिंधूची थडी पावे. सहस्रनामाची किंवा नामाची या सहस्त्रवरी नावाया अवधारी सजोनिया संसारी तारो झालो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलंय. नाटाच्या अभंगात सुद्धा माऊली विष्णू सहस्त्रनामाचा आहे बघ. विठ्ठल विठ्ठल
सावळे डोळा काहीतरी सावळे रूप ल्यावे वा शाबास पदरला बोनेदी नाम मंत्र माला विष्णू सावळे रूप यावे डोळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र. नाटातल्या अभंगातलं चरण आहे. कोणत्या अभंगातलं आहे? हेची भवरोगाचे औषध. त्याचं दुसरं चरण आहे. सावळे रूप लावे डोळा, सहाच वाटरांचा मेळा, पदर लागो निधी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र. लक्षात आलं? आता विष्णू सहस्त्र नाम आहे, मग 1000 नाव आहेत. तर 1000 नावं प्रत्येकाच्या काही ते विष्णू सहस्त्रनाम पाठ नाही आहे का? सर्वांच्या पाठ? सर्वांच्या नाही. आपल्या महाराज लोकांचे आहे, बाकीच्याचे आहे का? बाकीच्या जे काही भाविक भक्तांचे असू शकतं, नाही असं म्हणता येत नाही, पण सर्वांच्याच पाठ नाही एवढं मात्र माझ्या पाठ आहे. सर्वांच्याच पाठ नाही एवढं माझ्या काय आहे? लक्षात आलं ना माझं बोल? सर्वांच्याच नाही एवढं मात्र पाठ आहे. हां, मग सर्वांच्या नाही. मग विष्णू सहस्रनाम म्हणण्याला सर्वांना वेळही नाही आणि म्हणताही येत नाही. मग एका ठिकाणी असं म्हटलंय रामरक्षा स्तोत्रामध्ये बरं का, की विष्णू सहस्रनामाचं संपूर्ण पारायण केलं, वाचन केलं तर जेवढं काही फल मिळतंय तेवढं फल फक्त राम म्हटल्यानंतर मिळते. हे मला सांगायचं आहे. तुम्हाला असं वाटलं हे घेर कसं काय लांबून घेतलं आहे? हो, लक्षात आलं का तुमच्या? मग आता विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यासाठी सर्वांना होतंय का? नाही होत. पण राम नाम घेतलं की विष्णू सहस्त्रनाम म्हणल्याचं फळ मिळतं. तुम्ही म्हणाल त्याला पुरावा सांगा. पुरावा आहे, श्लोक आहे ना, सुरुवात काय आहे त्याची? लक्षात आलं का? राम रामेति रामे वा राम रामेति रामेति रमे रामे रमो मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम. राम नाम वरानने. आलं का लक्षात? कारण प्रमाणानेच आहे का नाही सांगायचं आहे आपल्याला. उगच बिनाकारण काहीतरी सांगायचं नाही. काय सुरुवात त्याची? राम रामेति रामे राम रामेति रामे रामेती रमे रामे रमे रामे मनोरमे. मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम. सहस्त्रनाम तत्तुल्यम. आलं का लक्षात तुमच्या? 1000 नाम जे आहेत त्याची तुलना सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हो, म्हणजे विष्णू सहस्त्रनाम म्हणल्यानंतर जे फल मिळतं ते काय म्हणल्यावर मिळतं? बोला ना. राम म्हणल्यानंतर मिळतं. राम म्हणल्यानंतर मिळतं. इतकं राम नामामध्ये काय आहे? ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा तुम्ही, आपण प्रत्येक जण हात जोडल्यानंतर एकमेकाला म्हणतो. आता आपण पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण म्हणतो जे आहे रे समज, पण बहुतेक काय म्हणतात माणसं? काय म्हणतात? राम राम. असं कधी म्हटलं का कोणी? हरी हरी. काय तुला एरवड्याला न्यावं लागतंय वाटतं? हरिहरी नाही ना, म्हणजे देवाचं जरी नाव असलं तरी हरिहरी प्रचलित नाही. कृष्ण कृष्ण असं कधी कोणी म्हणतं का? गोविंद गोविंद असं देवाचंच नाव आहे हे सुद्धा. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, पण गोविंद म्हणत नाही. राम म्हण. राम नाम हे श्रेष्ठ आहे. काय आहे हे? श्रेष्ठ आहे महाराज. लक्षात आलं का? श्रेष्ठ आहे. अजून तुम्हाला सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणून राम म्हणायचं. काय म्हणायचं? राम म्हणायचं. आणि जर तुम्ही राम नाहीच म्हटले तर तुम्हाला नेताना पण लोक तरी काय म्हणतील? मग तिथं सुद्धा काय म्हणतात? बोला ना, काय बोला म्हणतात? राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. बघा तुम्ही काशीला जाऊन बघा. मी शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो काशीला. तर त्यावेळेस तिथे राहत असताना आम्हाला काही पहिल्यांदा ते माहीत नाही. हो, तिथे माणूस जर मेला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानोबरायांची ओवी आपली प्रसिद्ध आहे. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर ती गावी. हे प्रसिद्ध आहे. पण तिथं काय करतात? ते बाहेरले प्रेत आणतात आणि त्या एका चौकामध्ये त्याची तयारी करतात आणि पुन्हा घेऊन
मनकर्णिका घाटावर घेऊन येतात. हो, मग ते आम्हाला काही माहीत नाही. नवीन गेल्यानंतर आम्ही दर्शनाला जायचं काशी विश्वेश्वराच्या. दर्शनाला गेल्यानंतर ती असं सारखं येत राहायचे. 10 मिनिटाला 15 मिनिटाला एक येत राहायचं. अरे काय करायचं, बाजूला सरकावं लागायचं. आता 1 दिवस 2 दिवस आम्ही आंघोळ्या केल्या. कुठपर्यंत आंघोळ्या करावं, प्रेताच्या माणसाच्या संघाच्या माणसाला खुश काय करावं म्हणलं. आता काय करावं हे नेमकं 2-4 दिवस झालं आपण आंघोळ्या केल्या, आता काही नाही. मग तिथल्या एक शास्त्रीला विचारलं. ते म्हणले प्रेत घेऊन येतात, तुम्ही दुसऱ्या वाटेने जात जा बरं का. मग तिथं घेऊन येतात. मग ते काय म्हणतात, बोला हे चाललंय आपलं. तिथं काय म्हणतात ते, राम बोलो बाई राम, राम बोलो बाई राम. मग आम्ही 5व्यांदा ज्यावेळेस गेलो शांताराम महाराज गेल्यानंतर तिकडून आवाज आला राम बोलो भाई राम, की आम्ही बाजूला सरकायचं. कोणाचा स्पर्श होता कामा नाही. लक्षात आलं का. मग आपण जरी राम नाही म्हटलं तरी आपल्या निमित्ताने का होईना कोणीतरी असं. मग आधीच म्हणलेलं बरं का नंतर म्हणून घेतलेलं बरं. आधीच विठ्ठल विठ्ठल इतकं रामनाम काय आहे, श्रेष्ठ आहे. अजून एका पद्धतीने सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आपल्याला त्याच्यावर जरी संपलं तरी पुढचं नुसतं घ्यायचं पण चेरणं सोडायचे एवढं नक्की खरं आहे. लक्षात आलं का. ऐका, रामनाम इतकं श्रेष्ठ आहे. रामायणाचं सार सुद्धा रामनाम आहे. कशाचं सार आहे, रामायणाचं, संपूर्ण रामायणाचं. एक भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडामध्ये कथा आलेली आहे आणि त्या कथेमध्ये सुंदर रामनामाबद्दल विचार आहे बरं का. ज्यावेळेस असं झालं 3 जणांचे भांडणं लागले रामायणासाठी. कोणाकोणाचे, एक भागवत महाराज, प्रकाशजी महाराज बोधले आणि शांताराम महाराज. आमचे तिघाचे नाही. मग कोणाचे लागले कोणाचे लागले. तुमचं जरा लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतोय, जरा थोडंसं आडवं बोलतो, एवढंच फरक आहे. जरा लक्ष वेधून घ्या. कोणाकोणाचे, देवाचे, दानवाचे आणि मानवाचे तिघाचे भांडणं लागले. तिघही म्हणू लागले रामायण कोणाचं आहे, आमचं आहे. रामायण आमचं आहे, रामायण आमचं आहे. तर भांडणं लागल्यानंतर ते भांडणं सोडवण्यासाठी गेले ते भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आता भगवान ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं आमचे रामायणासाठी भांडणं आहेत. हे म्हणतात रामायण आमचं, ते म्हणतात रामायण आमचं, आम्ही म्हणतो रामायण आमचं. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं मी काही तुमचे भांडणं मिटू शकत नाही, तुम्ही काय करा, भगवान शंकराकडे जा. भगवान शंकराकडे ते गेले. आता भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकराला सांगितलं यांनी आमचे रामायणाबद्दल भांडणं आहे. तेवढ्यामध्ये यांनी म्हटलं भगवान शंकरांनी रामायणामध्ये भांडलं, कसे मला भांडणं सांगा ना कारण. मग ते म्हणले आम्ही प्रत्येक जण म्हणतो रामायण आमचं आहे. देवाला विचारलं तुम्ही कसं काय म्हणता रामायण आमचं. त्या देवाने सांगितलं प्रभू रामचंद्राचा अवतार देवाचा आहे. 24 अवतारामध्ये अनंत अवतारामध्ये राम अवतार एक आहे म्हणून आमचं रामायण आहे. बरोबर आहे तुमचं म्हणले. त्याच्यानंतर दानवाला विचारलं तुमचं कसं काय रामायण म्हणता, म्हणजे हे का नाही, तुमचं कसं काय रामायण म्हणता. म्हणजे भगवान शंकराचा अवतार कोणाचा आहे, आपल्याचं लक्ष्मणाचा अवतार कोणाचा आहे, शेषाचा. मग शेष होते तिथं. मी शेषाला विचारलं तुमचं रामायण तुम्ही कसं काय म्हणता, तुमचं रामायण कसं काय म्हणता. ते म्हणले आमचं रामायण आहे. कारण लक्ष्मण जो आहे तो कोणाचा अवतार आहे, शेषाचा अवतार आहे. म्हणून रामायण कोणाचं आहे, आमचं आहे. त्याच्यानंतर पुढे तिसऱ्यांदा कोण होतं, मानव होते. ते मानवाला विचारलं तुमचं रामायण कसं आहे, भगवान शंकरांनी विचारलं. मानवाने सांगितलं हे देव जरी म्हणत असले देव अवतार आहे म्हणून रामायण त्यांचं आहे, आणि ते जरी म्हणत असले शेषाचे अवतार लक्ष्मण आहेत मग तो आमचा भाऊ आहे त्यांचा म्हणून आमचं रामायण आहे. पण आम्ही सुद्धा म्हणतो आमचं रामायण आहे. त्याचं कारण आहे प्रभू रामचंद्राचा अवतार जरी देवाचा असला तरी मानवाच्या रूपात आहे म्हणून रामायण कोणाचं आहे, आमचं आहे. भगवान शंकराने सांगितलं तुमच्या तिघांचे भांडणं काय करतो मी, मिटवतो. भगवान शंकराने सांगितलं रामायणामध्ये किती श्लोक आहेत, तुम्हाला विचारतोय मी किती श्लोक आहेत. एक काय नेमकं 1 लाख नाही, 100 कोटी एवढे तुम्ही कमी सांगायला लागलात. किती कमी झालं बघा ना ते, 100 कोटी आणि ह्यांचं कुठं 1 लाख. लईच माप चुकलं होतं ना. ते
महाभारतातलं म्हणले तुम्ही, पण ते तर महाभारतातलं त्यांना विचारलंच नाही ना, मी रामायणातलं विचारलं होतं. चला, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशन. आलं का त्याला पुरावा आहे? किती कोटी श्लोक आहेत? 100 कोटी श्लोक आहेत. भगवान शंकरांनी सांगितलं तुम्हाला तिघालाही मी रामायण वाटून देतो, तिघालाही रामायण वाटून देतो. मग भगवान शंकरांनी सांगितलं बसा तिघे. हां, त्यांना सांगितलं, देवाला सांगितलं तुम्हाला 33 कोटी. आता हिशे बरोबर करायचा, आता चुकू द्यायचं ना. 33 कोटी कोणाला दिले? देवाला दिले. काय श्लोक. हां, त्याच्यानंतर पुन्हा मानवाला किती दिले? 33 कोटी दिले. हां, आणि नंतर पुन्हा कोणाला? शिष्याना कोणाला किती दिले? 33 कोटी. तिघाला दिले, तिघाला दिले. आता 33 कोटी 33 कोटी 33 कोटी, खाली किती राहिले? हिशोब लावायचा आपल्याला. 12 वाजले तरी काय हरकत नाही. 1 कोटी राहिले. आता 1 कोटी राहिल्यानंतर पुन्हा तिघाला किती दिले? पुन्हा 33 लाख 33 लाख 33 लाख, खाली किती राहिले? 1 लाख. पुन्हा 33,000 33,000 33,000. हां, 1,000 राहिले. 1,000 राहिले की पुन्हा मग 300 300 300 100. तुमच्याकडून वधून घेतल्याशिवाय जायचंच नाही पुढं. चला, हां, किती राहिले? काय झालं? फोन आला वाटतं. चला, किती राहिले? 100 राहिले. आता 100 राहिल्यानंतर त्या 100मध्ये पुन्हा काय केलं? प्रत्येकाला 33. हां, 33 आणि 33, खाली किती राहिलं? 1 श्लोक राहिला. आता 1 श्लोक राहिल्यानंतर अनुष्टुप छंदामध्ये एका श्लोकामध्ये किती अक्षर आहेत? 32 अक्षर आहेत. 32 32 अक्षर आहेत. आता 32 अक्षरामधले तिघाला किती दिले? 10 दिले. खाली किती राहिले? 2 अक्षर राहिले. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्या तिघाला किती किती श्लोक दिले? सांगितलं नाही मी तुम्हाला? मग तुमच्या ध्यानात राहिलं नाही? ध्यानात राहिलं नाही? हां, म्हणा मग परत. 33 कोटी. हां, काय मिळ नाही. ते हरिपाठ संगत झाला पाहिजे ना, महाग पुढं चरण झाल्यावर कसं जमा. 33 कोटी. हां, 33 लाख 33,000 333. पुन्हा 10 अक्षर. ऐका नाही दिले ना, हे झाले ना एकाला. किती किती आले एका एकाला. मग तुम्ही पुन्हा घरी गेलो अजून विचार करा. त्याचा पुन्हा विचार आहे ना, विचार केलाच पाहिजे ना. बाकीच्या गोष्टीचा विचार करतो माणूस, कीर्तनामध्ये बाकीचं काही सांगण्याचा विचार करतो. ऐकण्याचाही तुम्ही विचार करत नाही, ऐकत नाहीत, कोणाचंही ऐकतात. मग हे सुद्धा विचार करूनच ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आरण्य कांडामध्ये रामायणात कथा आहे. मी उगच बोलतोय असं मात्र नाही. मग आता खाली किती राहिले अक्षर? 2 राहिले. मग 2 राहिले, मग 2 अक्षर भगवान शंकर म्हणले ते मला पाहिजेत. ऐका ना, आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. ऐके नाही, आत्मा जो शिवाचा राम जप. भगवान शंकराचा तो जप आहे. मग भगवान शंकरांनी 2 अक्षर ते घेतले. 2च अक्षर आहेत. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागलिया पहारे शेवटची गोड तेची खरेगा शेवटची गोड तेची खरेगा. बोला राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागलिया पहारे शेवटची गोड त्याची खरेगा शेवटची गोड त्याची खरेगा. आलं ना. काही काही बसणारे टाळकरी म्हणते हे पुन्हा अजून काकड्यातच शिरलं.
आता तिथे त्याच्यातूनच सोडवायचं. आपले आमचे घुलेबाबा म्हणायचे ज्ञानेश्वरी सांगायची असेल तर ज्ञानेश्वरीनीच ज्ञानेश्वरी सोडवायची. तसं वासुदेवातला अभंग घेतलाय ना काकड्यातला, तर काकड्यातलेच प्रमाण जास्त काय करायचे सांगायचे. लक्ष, राम राम दोन्ही अक्षरे, 2 अक्षरे राम. मग भगवान शंकराने ते घेतले आणि ते 2 अक्षर भगवान शंकराने जपले. आणि म्हणून जनाबाईने सुद्धा म्हटले, थापटा, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव, सदाशिव राम पूजे सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. भजन कोणाचं केलं? भगवान शंकरानं रामाचं भजन केलं. आणि भगवान शंकराची पूजा कोणी केली? प्रभू रामचंद्राने केली. कुठे केली? सर्व माहिती रामायणात, त्याची कथानक भाग आहे, आपल्याला वेळ नाही सांगायला. आपल्याला हाच विषय महत्त्वाचा आहे. भगवान शंकराने ते 2 अक्षर घेतले आणि सतत जपले. सतत सतत महाराज असं वर्णन केलेलं आहे. फार सुंदर चिंतन आहे महाराज. रामनामाचं सतत चिंतन भगवान शंकराने केलं. असं हे रामनाम. आणि कानोबाराय सांगतायत, राम राम स्मरा आधी. आता ऐका, अजून एक सांगतो, थोडंसं अजून एक सांगतो. म्हणजे काय सांगतो? आता आपण रामनाम किती अक्षरी सांगितलं आधी? 2 अक्षरी सांगितलं. हे आहेत 2 अक्षरी आहेत. पण अजून एका ग्रंथामध्ये रामनाम हे 3 अक्षरी सांगितलंय. किती अक्षरी? 3 अक्षरी. रामाला रामच का म्हणतात? 3 अक्षरामध्ये कोणते देवता आहेत? 3 अक्षराचा उच्चार केल्यानंतर काय फल आहे त्याचा विचार सुंदर आहे. ऐका, महारामायणामध्ये 2-4 श्लोक आलेले आहेत. आपण पाहू, त्याचं विचार पाहू. लक्ष देऊन फक्त ऐका. ऐका, रामाला राम का म्हणतात? रामाला राम का म्हणतात? त्याच्यामध्ये रम धातू आहे. हो, योगी त्याच्यामध्ये रममान होतात म्हणून त्याला राम म्हणतात. योगी म्हणजे भगवान शंकरच. योगियाचे मुकुटमणी ध्रुजटी आणि तोही राम नाम कंठी जपत आहे. स्मशानी तो राहे राम नाम जपे. काय उभे भवती उभे पाहे ऋषी सर्व सदा सदा समाधिस्थ, सदा समाधिस्थ, राम नामे रंगला, राम नामे रंगला, सदा वाचे चाळा राम नाम. एका जनार्दनी श्रीरामा वाचोनी तुझा छंद म्हणी. काय महाराज सुंदर आहे. असे भगवान त्याच्यामध्ये रममान झाले होते म्हणून त्याला राम म्हणतात. रमन्ते योगिनो नंते नित्यानंदे चिदात्मनि इति राम पदे नासो परब्रह्मा विधीयते. म्हणून त्याला राम असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी. रामनाम जे आहे सर्वनामामध्ये श्रेष्ठ आहे. सर्वनामामध्ये श्रेष्ठ आहे. एका श्लोकात असं म्हटलंय, परमेश्वर नामानी संतेनेकानि पार्वती परंतु रामनामेदम सर्वेशा उत्तमोत्तमम. लक्ष देऊन ऐकत आहे ना. बऱ्याच जणांचं मोबाईलकडेच लक्ष आहे. ते मोबाईल घोळ करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय आहे, श्रोत्यांनी वक्त्याकडं काय केलं पाहिजे? खाली बघून कीर्तन ऐकलं पाहिजे का वर पाहून? तरी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. लक्षात आलं का? देखावे, पाहावे नाही.
6व्या अध्यायातली काय आहे ओवी आहे. विठ्ठल विठ्ठल असं वक्त्याकडं श्रोत्यांनी असं काय सारखं बघितलं पाहिजे. त्या वक्त्याला असं वाटलं पाहिजे यांना लईच कळतंय. लक्षात आलं का तुमच्या? आणि खाली बघितल्यावर काय वाटतं मग कळत नाही असं तरी वाटतंय, नाही तर यांना जीवावर आल्यासारखं तरी वाटतंय. कीर्तन आहे का विठ्ठल विषय जो मी सांगतोय तुम्हाला प्रमाणाला धरून सांगतोय. लक्षात आलं का तुमच्या? सर्वांचे कीर्तन ऐकून आहे मी, पण हा जो विषय आहे 3 अक्षरी रामनाम सहसा तुम्हाला ऐकायला मिळालेलं नाहीच. असं म्हणलं तरी वावगं होणार नाहीच. विठ्ठल विठ्ठल ऐका. आता 3 अक्षर आहे त्याच्यामध्ये. कोणते बघा? र, नंतर आ, काही ठिकाणी सांगितलंय अवी, त्याला म. किती झाले अक्षर? 3 अक्षर आहेत. र त्याला कान आहे की नाही? म्हणजे आ म्हणा, म्हणा असंही काही सांगितलं. आणि म किती झाले अक्षर? 3 झाले. आता हे 3 अक्षर आहेत. त्या 3 अक्षरामध्ये 3 देवता आहेत. अग्निदेवता, सूर्यदेवता आणि चंद्रदेवता. मग याच्यामध्ये कोणत्या अक्षरात कोणती देवता आहे? तर पहिल्या र या अक्षरामध्ये अग्निदेवता आहे. या अक्षरामध्ये सूर्यदेवता आहे आणि म या अक्षरामध्ये चंद्रदेवता आहे. विठ्ठल विठ्ठल 3 देवता आहेत. हो बघा. आता त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न असा आहे देशमुख महाराज, असा प्रश्न आहे पुन्हा. आता र या अक्षरामध्ये अग्निदेवता आहे. अग्नी काय करतोय? अग्नी कशाचं काम करत असतो बोला? जाळण्याचं काम करतो का विझवण्याचं काम करतो? जाळण्याचं काम करतो. विझवतं पाणी. लक्षात आलं का तुमच्या? मग अग्नी हे जाळण्याचं काम करतोय. तर आपण रचा उच्चार केल्यानंतर आपल्या जवळचं काय जाळलं जातं? शुभ आणि अशुभ कर्म आहे. कशाला जन्माला कारणीभूत आहे ना? आगा कर्मे जे उरावे तैती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. शुभाशुभ कर्म आहे. मग हे शुभाशुभ कर्म जन्माला कारणीभूत आहे की नाही? मग हे शुभाशुभ कर्म जाळण्याचं काम कोण करतं? र करतं. रकारो नल बीजम शात दे सर्वे वडवादयः कृत्वा मनोमलम सर्वम भस्म कर्म शुभाशुभम. विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी टाळी. आता कशाचं राहिलं? पुढं कशाचं आहे आता? मग मध्ये कोणती देवता मी तुम्हाला सांगितली बोला? सूर्यदेवता आहे. मग सूर्यदेवता काय करते? सूर्यदेवता एक लक्षात ठेवा. आता सूर्य उदयाला आलाय. सकाळी आला ना उदयाला. काय केलं सूर्यानी? अंधकार बाजूला आणि आपल्याला काय दिला? प्रकाश दिला. मग आता आपल्याजवळ कोणता अंधकार आहे? तर अज्ञानरूपी अंधकार आहे. मग अज्ञानरूपी अंधकार जाण्यासाठी कशाची गरज आहे? वाचोनी ज्ञाने विन एके उपाय करीशी जितके तीही गुंपीशी आदिके रुखी. कारण ज्ञान शिवाय अज्ञान जात नाही. मग आता ज्ञान आहे तर हे अक्षरामध्ये ज्ञान बघा. अकारम भानु बीजम शास्त्र वेदशास्त्र प्रकाशक असं वर्णन केलेलं आहे. आता पुढं कोणतं अक्षर सांगितलं मी तुम्हाला? माझ्याकडे लक्ष द्यायचं बरं का. लक्ष दिलं तरच काय येईल? लक्षात येईल, नाही तर आज या पाठ लक्षात येणार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका. आता मय म मध्ये चंद्रदेवता मी सांगितले तुम्हाला. चंद्रदेवता काय करते? चंद्रदेवता शीतलता प्राप्त करून देते. मग शीतलता प्राप्त करून देण्याचं काम चंद्राकडे आहे. तर आपण आता कशाने तापलेलो आहोत आणि आपल्याला शीतलता पाहिजे, तर आपण त्रिविध तापाने तापलेलो आहोत. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, या 3 तापाने आपण तापलेलो आहोत. याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? मचा उच्चार
केला पाहिजे. बघा, मकारश्चंद्र बीजम शाद देदपां परिपूर्णतम त्रैतापम हरते नित्यम शीतलत्वम करोति च. म्हणून मचा उच्चार. आता हे तुम्हाला मी श्लोक सांगितले, आले लक्षात तुमच्या. मग तिन्हीचं अक्षराचं म्हणजे रामनामाचा उच्चार केल्यानंतर इतका काय आहे फायदा आहे. आणि म्हणून कानोबाराय सांगतात, राम राम स्मरा आधी. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. अजून श्लोक आहेत. तसा एक श्लोक तुमच्या पाठच आहे, तो नाही, तोही सांगायचा आहे तुमच्या पाठ आहे रामनामाबद्दल एक श्लोक. पण अजून एक श्लोक सांगतो तुम्हाला. आपल्याला जीवनामध्ये मनुष्य जन्म मिळाला, 3 गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या? ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. या 3 गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. केल्या पाहिजेत की नाही? केल्या पाहिजेत. वैराग्यही पाहिजे, काय पाहिजे? ज्ञानही पाहिजे, आणि काय पाहिजे? भक्ती पाहिजे. हे तिन्हीची गोष्टीची गरज आहे. त्याच्याबद्दल प्रमाण सांगून वेळ घ्यायचा नाही, पुढे चला. तिन्ही गोष्टीची गरज आहे. पण रामनामाचा उच्चार केल्यानंतर या तिन्ही गोष्टी प्राप्त होत आहेत. आपण जर रचा उच्चार केला तर या तिन्हीपैकी काय प्राप्त होत? बघा, ऐका, तुम्हाला सांगतो मी, लक्ष देऊन ऐका. पहिलं, रचा उच्चार केल्यानंतर काय प्राप्त होतं माऊली? वैराग्य प्राप्त होतं. रचा उच्चार केल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. नंतर अचा उच्चार केला, ज्ञान प्राप्त होतं. आणि मचा उच्चार केला, भक्ती प्राप्त होते. मचा उच्चार केला, भक्ती. अचा उच्चार केला, मी उलट आलोय, उलट हरिपट जसं उलट आलोय. ऐका नाही, म्हणजे मचा उच्चार केल्यावर काय प्राप्त होतं? भक्ती. अचा उच्चार केल्यानंतर काय प्राप्त होतं? ज्ञान. आणि रचा उच्चार केल्यानंतर काय प्राप्त होतं? वैराग्य. आता पूर्ण श्लोक ऐका बर का. वैराग्य हेतु परमो रकारो कथ्यते बुधही आकारो ज्ञान हेतुश्च मकारो भक्ती हेतु कहा. म्हणून राम विठ्ठल 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 आणि एक श्लोक प्रसिद्ध आहे. एक श्लोक काय आहे? प्रसिद्ध आहे. ते तुमच्या सुद्धा पाठच आहे. मी म्हणल्यावर लक्षात येईन तुमच्या. ऐका नाही, राचा उच्चार केल्यानंतर काय होतं? तोंड हे पाठ आहे की नाही तुमच्या? मला माहिती आहे की नाही तुमच्या काय काय पाठ आहे. पण तुमच्या काय काय पाठ आहे हे माझ्या पाठ आहे. नाही लक्षात आलं? तुमच्या काय काय पाठ आहे हे माझ्या पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समाजाने सुद्धा काय काय ऐकले हे सुद्धा माझ्या पाठ आहे. तुम्हाला कसं काय? मी प्रत्येकाची लाईव्ह कीर्तन ऐकतोय महाराज. बसले बाहेरल्या सप्त्यातले. आता शांताराम महाराज माझ्या पुढे बसलेले आहेत बरं का. प्रकाश महाराज यांनी पूर्ण हरिपाठावर वक्त्याला कीर्तन दिले होते ना. 2-3 वक्त्याचे 2-2 अभंगाव कीर्तन झालेत. त्यांना सुद्धा थोडं डोकंच खावं लागेल आता. बघा तुम्ही, मी ऐकलेत बरं का, ऐकलेत, घरी बसून ऐकलेत. ऐका ना, देवाची द्वारी कोणाकडे होता, चहुवेदी जाण कोणाकडे होता, त्रिगुण आसार कोणाकडे होता, हे मला त्यांनी कधी फोन करायचा आणि विचारायचं. लक्षात आलं का? 2-2 अभंग सांगू. जवळच आपले गुरुतुल्य असणारे पांडुरंगजी महाराज घुले यांच्याकडं जाणीव नेणीव भगवंती नाही आणि एकतत्व नाम दृढधरी म्हणा. नक्की का खरे खसा? बघा, हे नाही म्हणू दे यांनी, मी यांना बक्षीस देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि पोपट महाराज कासार खेळकडे 2 केले होते. काळवेळ नाम आणि नित्य नेम नामी. लक्षात आलं का? आणि ते शास्त्री महाराज आहेत नाशिकचे, काही तर होती माग. बर्डे महाराजांनी 2 अभंगावर कीर्तन केलं. समाधी हरीची समसुखी होईल. आणि कोणीतरी आलं नव्हतं म्हणून एक नाम हरी द्वैत नाम हरी. बरोबर आहे की नाही? त्यांनी सांगितलं होतं. हां, म्हणजे याच्यावरून तुम्ही समजून घ्या, तुम्ही कुठल्या युट्यूबचे कीर्तन काढायचे, पत्रिका काढायची, आणि त्या पत्रिकेमध्ये कोणाचे कीर्तन झाले आणि कोणते अभंग झाले या वारकऱ्याला विचारा. विठ्ठल विठ्ठल. माझ्या काय पाठ हे तुमच्या पाठ आहे का हे सांगा.
हे सांगा मग इतकं. आणि अजून आता 58 वय आहे पण टक्कल पडलंय, पण तरीसुद्धा बुद्धी अजून जाग्यावर आहे, अजून जाग्यावर आहे बुद्धी. गुलाब महाराजाचा भावेनं भक्ती होता, ते माऊलीचा योग याग व्यत्यय होता. कोण आता ते सर्व सांगाल. तुम्ही मला पुन्हा कधी फोन करा आणि यांनी विचारू तुम्ही मला विचारा. प्रत्येकाचे अभंग उलटही सांगा. सर्वस्व कोडी कोणाचा होता? माधवबा घुले यांचा होता, हे नक्कीच मला माहीत आहे. विठ्ठल विठ्ठल जपतप कर्म क्रियानेम धर्म कीर्तनकार आले नव्हते म्हणून उमेश महाराजांनी एक कीर्तनकार पाठवले होते, काकासाहेब महाराज. त्यांचा जपतप करू म्हणजे कुणी पाटीला होता त्यांनी सांगितलेलं सुद्धा माझ्या लक्षात आहे. ते म्हणले उमेश महाराजांनी मला ही सेवा दिली. विठ्ठल 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 टाळी टाळी टाळी. मग आपल्या डिक्सळच्या सप्त्यातले तर अभंग तर कवा सांगेन सर्वांच लक्षात आलं का? म्हणजे कुठलंही कधी तो विचारता. हे तुम्हाला मोठं उदाहरण सांगितलं, हे मोठं उदाहरण लक्षात आलं का तुम्हाला? मोठं उदाहरण सांगितलं हे शांताराम महाराजाच्या लक्षात आलं असेल. जरा हे जरा वेगळं दिसतंय काम, जरा अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. मला सांगायचं काय, कशाबद्दल सांगत होतो मी, कशाबद्दल वाक्य आलं आपलं? राम नाम जे आहे, एक श्लोक सांगायचा आहे, तो तुमच्या काय आहे? पाठ आहे. हे माझ्या काय आहे? पाठ आहे. सांगतो पण पण मलाही पाठ आहे का नाही हे कळायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही म्हणायचे हे तुमच्या पाठ नसेल. तोंड उघडतं राम म्हटल्यानंतर आणि म्हटल्यानंतर तोंड काय होतं? मिटतं. बरोबर आहे नाही? हो. मग आता तोंड राम राम म्हटल्यानंतर तोंड उघडतं. कशामुळे उघडतं? आपल्याकडून जे काही पापं घडलेत ते पाप बाहेर जाण्यासाठी काय आहे? तोंड उघडतं. आणि गेलेले पाप पुन्हा बोला परत येऊ नये म्हणून तोंड काय होतं? मिटतं. म्हणून बघा तुम्ही, रा म्हणलं तोंड असं उघडतं आणि म्हणल्यानंतर तोंड काय होतं? कारण हे काय आमचे महाराजांचे पुढं बसले आहेत, माझ्यापेक्षा त्यांचा संस्कृतचा अभ्यास भरपूर आहे. माझा आहे पण ते त्यांचं जास्त आहे. माझ्या गोष्टी स्थान आहे. प फ ब भ आणि म. बघा हे 5 अक्षरं तो ओटाला ओट लागल्याशिवाय म्हणता येत नाहीत. ओटाला ओट न लागता 5 अक्षरं कुणी म्हणून दाखवायचे, त्याला 5 लाख बक्षीस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल बक्षीस भरपूर ठेवलंय, म्हणताच येत नाही म्हणून ठेवलंय. इतके माझ्याकडे पैसे कुठे आहेत? लक्षात आलं का तुमच्या? म्हणताच येत नाही. असं ओट इकडं बांधला तरी म्हणता येत नाही, कारण ते ओष्ठे स्थान आहे त्याचं. ऐका नाही, कंठस्थान कोणतं, तालव्य काय, तो त्याचा विचार करत नाही. म्हणून राम रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याति पातकं पुन्हा प्रवेशा भावेच मकारस्तो कपाटवत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असं जे राम नाम आहे, मग ते राम नाम आहे का नाही? कानोबाराय सांगतात राम राम स्मराधी आधी, राम राम स्मराधी लाहो करा सांडावा उगिया उपाधी, सांडावा उगिया उपाधी. लक्ष लावून राम स्मरा आधी. आता कानोबाराई सांगतायत राम नाम आहे की नाही, स्मरण करा, त्याचं स्मरण करा. पण कसं करा? आधी करा. आधी स्मरण हे मनात केलं जातं. लक्षात